सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुंबई नाका सिग्नल येथे आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश जाधव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब कुटे यांना आज दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान एक बॅग सापडली। बॅगमध्ये अंदाजे 4,000ची रोकड, महत्त्वाची ओरिजिनल कागदपत्रे, मोबाईल फोन आणि असे इतर साहित्य आढळून आले। पोलिसांनी तात्काळ बॅगेतील कागदपत्रांच्या मदतीने महिला प्रवासी कल्याणी भीमराव भागवत यांचा शोध घेऊन त्यांना संपर्क केला। बागेतील रोकड व इतर महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितरित्या त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे। महिला प्रवासी कल्याणी भागवत यांनी मुंबई नाक्यावरून प्रवास करत असताना घाईगडबडीत त्यांची बॅग खाली पडली होती, परंतु ती वाहतूक पोलिसांच्या हाती लागल्याने सुरक्षितरित्या मिळून आली आहे। भागवत यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। मी कल्याणी भीमराव भागवत मुंबई नाक्यावरनं जात असताना घाईगडबडीमध्ये माझी बॅग पडली। त्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते, 4-5 हजार रुपये होते, माझा मोबाईल होता। पोलिसांचे लोंढे साहेब, जाधव साहेब आणि कुटे दादांच्या सहकार्यामुळे मला माझी बॅग लगेच मिळाली। धन्यवाद। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे, मुंबई नाका सर्कलला ड्युटीला असतो। मला सहकारी ASI जाधव साहेब आणि कुटे दादा, आम्ही इथे मोटर व्हेकल कारवाई करत असताना कुटे दादांचं त्या बॅगेकडे लक्ष गेलं। ते बॅग कुटे दादांनी आणली। आम्ही ती चौकशी करून एका पंचासमक्ष चौकशी करून त्याचं चेक केलं तर त्याचं महत्त्वाचे डॉक्युमेंट, मोबाईल आणि काही रक्कम भेटली आणि ती रक्कम आम्ही सदर व्यक्तीचा तात्काळ मोबाईलद्वारे त्याचे आलेल्या कॉल डिटेल्स घेऊन त्याला कॉन्टॅक्ट करून त्या महिलेला ताबडतोब बोलवलं आणि आमच्या कुटे यांच्याच म्हणजे उत्कृष्ट कामगिरीमुळे ती बॅग दुसऱ्याच्या कोणाच्या हातात न जाता ती डायरेक्ट त्यांनी आणली आणि माझ्याकडे दिल्यामुळं आम्ही पोलिसांशी संपर्क साधला। जर कोणी बॅगवाल्याला तर आमच्याकडे पाठवा आणि आम्ही कुठेनी ते प्रयत्न करून ती बॅग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली। त्यामुळं कुटेचं याच्यात महत्त्वाचं मोलाचं श्रेय आहे।